नमस्कार, मी राजेंद्र थिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मराठा समाजासाठी इतिहासातील सर्वात मोठा विजय, मराठा कुणबी मंत्रालयाला मुख्यमंत्र्यांची मान्यता, मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा। मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देण्याचा निर्णय असंवैधानिक, सरकार मनोज जरांगे यांच्या समोर लाचार। लक्ष्मण हाके निदा खान प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रभर। संभाजीनगरमधील कथित धर्मांतर प्रकरणावरून संजय शिरसाट आक्रमक आणि शिवराज्याभिषेक हाच भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन। रायगडावरून संभाजीराजेंची भावनिक साथ, 352व्या सोहळ्यात मानाचा मुजरा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीडच्या प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्या आदेशावरून तसेच बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील व उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आरटीओ अधिकारी बालाजी धनवे यांच्या सांगण्यावरून मोटार वाहन निरीक्षक जगदीश चौधरी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अश्विनी मोरे, महेश भोसले, चालक दराडे यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 5 जून 2026 रोजी बीड शहरासह परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 40 वाहनधारकांविरोधात कारवाई करण्यात आली असून एकूण 25 रिक्षा चालकांवर 95,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्यामुळे अवैध वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून प्रवासी वाहतूक करणे, वाहनांची आवश्यक कागदपत्रे नसणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे तसेच फिटनेस व विमा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली। तसेच इन्शुरन्स नसणे, पीयूसी नसणे, परवाना संपलेले, विना परवाना नो पार्किंग या सदराखाली मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली। ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक, बस स्थानक परिसर तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी करण्यात आली। यावेळी वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच आरटीओ विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती। अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच राहतील असे बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी सांगितले। तर पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी आम्ही वाहतुकीचे नियम पाळू अशी वाहनधारकांना शपथ दिली। तरी वाहन चालकांनी सर्व कागदपत्रे सोबत ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा बीड जिल्हा वाहतूक शाखेने दिला आहे। या मोहिमेचे सर्व नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। ही कारवाई वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील व पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सखाराम घोलप, मनोज जायभाये, अजिनाथ मुंडे, फुलचंद जाधव, शेषनारायण गाडे, संतोष मोरे, शुभम सानप, चालक दत्ता कदम व नारायण वाघमारे यांनी मिळून केली। नेकनूर पोलीस ठाण्यातून लाचखोरीची एक खळबळजनक घटना समोर येत आहे। काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याच्या मुलाला तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन अशी धमकी दिल्यामुळे सोशल मीडियावर वादग्रस्त ठरलेले पोलीस अंमलदार दत्तात्रय बळवंत यांना जालना एसीबीने विम्याच्या दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। विशेष म्हणजे ही कारवाई नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारातच करण्यात आल्याने बीड जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे। तक्रारदाराच्या वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता। त्यांच्या विम्याचा दावा न्यायालयात दाखल करण्यासाठी तक्रारदाराला पोलीस ठाण्याकडून काही अधिकृत कागदपत्रांची आवश्यकता होती। या कागदपत्रांसाठी तक्रारदार वारंवार पोलीस ठाण्यात चक्रा मारत होता, मात्र अंमलदार दत्तात्रय बळवंत यांनी ही कागदपत्रे देण्याच्या बदल्यात सुरुवातीला 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। अखेर तडजोडी अंती 10,000 रुपये देण्याचे ठरले। संबंधित तक्रारदाराने या संदर्भात जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली। जालना एसीबीच्या पथकाने पडताळणी करून नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरातच सापळा रचला आणि 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना बळवंतला रंगेहात बेड्या ठोकल्या। ही धडक कारवाई जालना एसीबीचे उप अधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या पथकाने केली। बीड तालुक्यातील पोखरी घाट येथील शेतकरी विशंबर मुरलीधर खिल्लारे यांच्या 3 दुभत्या म्हशींचा अवघ्या 2 दिवसात संशयास्पद मृत्यू झाला असून चौथी म्हैसही मरणासन्न अवस्थेत आहे। या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे 3 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। या प्रकरणात विष प्रयोग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे। विशंबर खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हशी आजारी पडताच त्यांनी लिंबागणेश येथील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन करूनही कोणीही तपासणीसाठी आले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। अखेर त्यांना खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागले।
औषधोपचारासाठी सुमारे 20,000 रुपयांचा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले। या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांच्याशी बोलताना खिल्लारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला। माणसाने हात धरून मारावे पण मुक्या जनावरांचा तळतळाट घेऊ नये अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली। गेल्या वर्षी देखील त्यांच्या 4 गायींचा एकाच वेळी संशयास्पद मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकरणाची सखोल चौकशी करून मृत जनावरांचे शवविच्छेदन अहवाल तपासावेत, विष प्रयोग झाला आहे का याचा शोध घ्यावा, तसेच संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। 4 म्हशी होत्या माझ्या, 4 म्हशी होत्या, त्याला काहीतरी विष बाधा झाल्यामुळं ते 3 म्हशी गेल्या, 1 म्हशी आहे तिची सुद्धा काही गॅरंटी नाही। तरी त्याच्यामध्ये विपरीत काहीतरी विष बाधा झाला, डॉक्टर बोलवले, ते सरकारी डॉक्टरने काही प्रतिसाद दिला नाही, येतो 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 करीत राहिले, आलोय आता आलोय मग आले, नाईलाजाने प्रायव्हेट डॉक्टर बोलावं लागला। मग प्रायव्हेट डॉक्टर बोलून सुद्धा त्याच्यावर काही उपचार 4 दिवस उपचार केला पण काही त्याच्यावर परिणाम झाला नाही। त्याच्यामध्ये 3 म्हशी गेल्या, 1 म्हैस आहे पण तिची काही गॅरंटी नाही। दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी डॉक्टरला फोन केला, ते काही यायला तयार नाही। काय ना तुमचं? माझं नाव विश्वंभर खिल्लारे, पोखरी। काय तुमची अपेक्षा काय आहे? काय अपेक्षा आहे आता शेतकऱ्यांनी काय करावं नेमकं? 3-3.5 लाखाचे जनावर गेले आणि ह्या बी काही म्हशीची काही गॅरंटी नाही। काय होत असलं तर बघा। आज शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी एकाच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 धडाकेबाज कारवाया करत एका बाजूला एक पोलीस कर्मचारी तर दुसरीकडे चक्क एक तहसीलदारच लाच घेताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेला पोलीस अंमलदार दत्तात्रय बळवंत यास जालना एसीबीच्या पथकाने आज दुपारी 10,000 रुपयांची लाच घेत असताना रंगेहात पकडले, तर दुसरीकडे बीड एसीबी पथकाने जालना जिल्ह्यात जाऊन मोठी कारवाई करत धमाकाच उडवून दिलाय। अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना तब्बल 6,40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे। ही कारवाई आज शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली असून या कारवाईने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलँड मशीनवर कारवाई न करण्यासाठी तसेच 6 हायवा गाड्या सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी संबंधित तक्रारदाराकडे तब्बल 7 लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती। तक्रारदाराने याबाबत बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली। बीड एसीबी पथकाने सदर तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी निष्पन्न झाली। त्यानंतर झालेल्या तडजोडीनुसार 6,40,000 रुपये स्वीकारत असताना बीड एसीबीच्या पथकाने सापळा रचून अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना रंगेहात पकडले। ही कारवाई बीड एसीबीचे उप अधीक्षक सोपान चिट्टंपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।